शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्त्याबद्दल GR आलेला आहे। आता बघा GR मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। लवकरच हप्ता लाडक्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे। बघू शकता GR 3 सप्टेंबर 2025 ला आलाय। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1932 कोटी इतका निधी वितरण करण्याबाबत तिथं दिनांक बघू शकता 3 सप्टेंबर 2025 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे। कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। लक्षात घ्या, आता जे शेतकऱ्यांना पैसे कधी येणार हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे। बघा प्रस्तावनामध्ये काय दिलेलं आहे तर 2023-24 या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली होती। याच्यामध्ये काय होतंय तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रति शेतकरी 6000 अनुदानामध्ये शासनाचे अजून 6000 इतकी भर घालणारी ही नमो शेतकरी योजना राबवण्यास येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती। तुम्हाला माहितीच आहे की 6000 केंद्र सरकारकडून आणि 6000 हे राज्य सरकारकडून हे अशा आपल्याला 12000 रुपये आपल्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी एकूण 2 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास शासन याचं मान्यता देण्यात आली होती। आणि हा जो GR आहे लक्षात घ्या, हा 3 सप्टेंबर म्हणजेच आपण जर बघितलं तर कालच हा निर्गमित करण्यात आलेला आहे। आपण GR संपूर्ण पाहणार आहोत, कधी कोणाला कसं काय मिळणार आहे बघूया। बघा काय म्हणतात GR मध्ये, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, 5वा हप्ता तसेच 6वा हप्ता अनुक्रमे वितरित करण्यात आलेला आहे। केंद्रीय शासनाने PM किसान योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित केला असून येथील पात्रान्वये सन 2025-26 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा मंजूर तरतूद प्रस्तुत योजनेअंतर्गत 7व्या हप्त्याचं म्हणजेच एप्रिल आणि जुलैमधले जे काही हे आहे लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनाचा प्राप्त झालेला आहे। कृषी आयुक्तालयाने PM किसान योजनेचा 20वा हप्त्याची FTO डाटाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 7व्या हप्त्यावेळी देय लाभ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे। बघा ज्या शेतकरी मित्रांना PM किसान योजनेचा 8वा हप्ता मिळालेला आहे, अशाच 20वा हप्ता मिळालेला आहे, अशाच आपल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे मिळण्यात येणार आहे। ह्यासाठी त्यांचं जे PFMS रजिस्ट्रेशन पेंडिंग बेनिफिशरी आधार कार्ड जिथं आहे याच्यावरतीच हे पैसे टाकण्यात आलेले आहेत। याकरिता सरकारने 1932.72 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे। त्या अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 7वा हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत ही शासनाची विचारधारणा आहे। बघा आता जो 7वा हप्ता आहे त्यासाठी सरकारने हा GR काढलेला आहे। ज्या लाडक्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळालेला आहे अशा सर्व लाडक्या शेतकऱ्यांना नमो सन्मान निधी योजना शेतकरी महासन्मान निधी योजना हा मिळणार आहे। पुढे बघा काय म्हणाले आहेत, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक हप्त्यावेळी पात्र लाभार्थ्यांना निधी वितरित केल्यानंतर योजनेच्या बँक खात्यात शिल्लक असणारा अखर्चित निधी व त्यावरील व्याजाची रक्कम त्यावेळी शासनाच्या खाती जमा करण्याची जबाबदारी आयुक्त यांची राहील। उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करून देणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त शासन सादर करतील असं त्यांनी याच्यावरती सांगितलेलं आहे। आणि हा GR सुद्धा तुम्ही जो तुम्हाला पाहिजे असेल तर महाराष्ट्र शासनाचा जो www.maharashtra.gov.in याच्यावरती जाऊन तुम्ही ही बघू शकता, हा GR व्यवस्थित वाचू शकता। कारण लक्षात घ्या हा GR काल तिथं काढण्यात आलेला आहे आणि ह्याच्यावरती तारीख अजून दिलेली नाही। लक्षात घ्या, पण ज्यावेळेस GR येतो तिथून जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसाच्या आत हा हप्ता आपल्याला येतो। ते आपल्याला माहिती आहे, ते लाडकी बहीण योजना असू द्या, PM किसान योजना असू द्या, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असू द्या, ज्यावेळेस पण सरकार कुठलेही GR काढतं तिथून पुढे अवघ्या 2 ते 3 दिवसातच हे आपल्याला हप्ता पाहायला मिळणार आहे। तर आपण म्हणू शकतोय की जवळपास आपण जर बघितलं तर 6 सप्टेंबरपासून 10 सप्टेंबरच्या मध्ये हा जो हप्ता आहे तो आपल्या लाडक्या शेतकऱ्यांना हा मिळणार आहे। हा जो 7वा हप्ता असणार आहे हा त्याच लाडक्या शेतकऱ्यांना मिळणार ज्यांना PM किसान योजनेचा 20वा हप्ता हा मिळालेला आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या शेतकरी मित्रांना शेअर करा।
चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा कोणाकोणाला PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळाला आणि काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.